फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर, टिपेला पोहोचलेला माऊली नामाचा जयघोष, रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खेळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा आणि विक्रमी गर्दीत माऊलींच्या अश्वानं केलेली बेफाम घोडदौड। अशा जल्लोषपूर्ण वातावरणात माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण खुडुसपाटा इथं पार पडलं। सकाळपासून भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती। माळशिरसच्या विसाव्यानंतर आता माऊलींच्या पालखीनं वेळापूरकडे प्रस्थान ठेवलं असून माऊलींचा मुक्काम वेळापुरात असणार आहे। तर सराडीचा निरोप घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगावकडे मार्गस्थ झाली। दरम्यान माळीनगरमध्ये तुकोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं। वारकऱ्यांचा चालण्याचा थकवा घालवण्यासाठी तसंच संतांची पूजा म्हणून वारीत रिंगण सोहळे होतात। उभ्या रिंगणात पहिल्या दिंडीपासून शेवटच्या दिंडीपर्यंत अश्व धावत जातो। शेवटच्या दिंडीपासून परत फिरून पालखी रथापुढे येतो आणि पादुकांसमोर नतमस्तक होतो। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात तुकाराम तुकाराम असा नामघोष करत असतात। रिंगण पूर्ण होतं आणि पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होतो। असा हा नेत्रदीपक रिंगण सोहळा माळीनगरमध्ये पार पडला। तुकोबांची पालखी बोरगावात विसावा घेणार असून यापुढे वाखरी आणि बाजीरावची विहीर आणि पंढरपूर नाक्याजवळ उभं रिंगण होईल। या सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर माळीनगर या गावामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं जे गोल रिंगण असते अतिशय उत्साहरीतीने पार पडलेलं आहे। सर्व वारकरी भाविक अतिशय शिस्तबद्धतेपणे या रिंगण सोहळा पार पडलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।